न्यूज प्लॅनेटचे सहप्रायोजक आहेत गोविंद मिल्क, द हॅपी मेकर्स. नमस्कार, मी विशाल पाटील. महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठ्या रणधुमाळीचा जाहीर प्रचार आज अखेर थंडावला. 2026च्या या महापालिका निवडणुकीमध्ये विकासाच्या दाव्यांपेक्षा आरोपांच्या फैरीच अधिक झडल्या. एका बाजूला महायुतीची लाडकी बहीण आणि डबल इंजिनचा वेग आहे, तर दुसरीकडे मात्र महाविकास आघाडीचा अस्मिता आणि गद्दारी विरुद्धचा एल्गार. गेल्या 15 दिवसात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या नेत्यांनी एकमेकांवर जे प्रहार केले त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं. मात्र ही लढाई आता केवळ सत्तेची राहिलेली नाही, तर ती आता अस्तित्वाची आणि निष्ठेची बनली आहे. कुणाची शिवसेना खरी आणि कुणाची राष्ट्रवादी प्रबळ याचा अंतिम निकाल आता जनतेच्या हातात आहे, म्हणजे तुमच्या हातात आहे बरं का. स्थानिक प्रश्न, वाढीव मालमत्ता कर आणि पायाभूत सुविधांच्या आणाभाका घेतल्या गेल्या असल्या तरी पडद्यामागं गणित वेगळीच शिस्त आहेत. आता नेत्यांची भाषणं थांबलेली असून मतदारांचं शांत चिंतन सुरू झालेलं आहे. खरोखरच शहरांचा कायापालट होणार की पुन्हा आश्वासनांचाच पाऊस पडणार? सायलेन्स पिरियडच्या या छुप्या हालचाली कुणाला सत्तेच्या सिंहासनावरती बसवतात आणि कुणाला घरी पाठवतात? खरोखरच शहरांचा विकास होणार आहे की आश्वासनांचाच पाऊस पडणार आहे? पाहूयात या महासंग्रामातील प्रत्येक तापलेला मुद्दा आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये. महाराष्ट्राच्या राजकारणातला सर्वात मोठा टप्पा पार पडला जाणार आहे आणि 15 दिवसांपासून राजकीय आरोपांच्या धुळ्यामध्ये सुरू असलेल्या महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा अखेर आज थंडावल्यात. राज्य निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेनुसार आता केवळ सायलेन्स पिरियड म्हणजेच शांततेचा काळ सुरू झालेला आहे. आता ना सभा होतील ना लाऊडस्पीकर ऐकायला मिळतील. आता फक्त विचार होईल तो केलेल्या कामांचा आणि दिलेल्या आश्वासनांचा. आता वेळ आहे ती शांततेची, चिंतनाची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मतदारांच्या कौलाची. आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये आपण या निवडणुकीच्या प्रचाराचा लेखाजोखा मांडणार आहोत. खरं तर प्रशासकीय राजवटीला 5 वर्षांनंतरचा अंत होताना दिसतोय. लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे अनेक महानगरपालिकांवर गेल्या दीर्घ काळापासून प्रशासक राजवट होती. लोकप्रतिनिधी नसल्यामुळे स्थानिक विकास कामं रखडल्याचा मुद्दा या प्रचारामध्ये केंद्रस्थानी राहिला. अधिकृत आकडेवारीनुसार नगरसेवक नसल्यानं वॉर्ड स्तरावरील निधीच्या वितरणामध्ये आलेल्या अडचणी हा खरं तर कळीचा मुद्दा ठरला. मतदारांनी यावेळेस प्रशासकीय कारभार विरुद्ध लोकशाही प्रतिनिधी यावर आपला कल स्पष्ट केल्याचं दिसतंय. त्यानंतर प्रचाराचा धुरळा आणि सुसंस्कृतपणाचा अंत. यावेळेचा प्रचार हा खरं तर विकासाच्या मुद्द्यांपेक्षा वैयक्तिक टीकेवरती जास्त केंद्रित राहिला. आपण पाहिलं की कशा प्रकारे दिग्गज नेत्यांनी एकमेकांच्या खासगी आयुष्यापासून ते जुन्या वैयक्तिक संघर्षापर्यंतचे मुद्दे अक्षरशः चव्हाट्यावर मांडले. गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे नेते मैदानात उतरलेले होते. पण प्रश्न हाच पडतो, यात रस्ते, पाणी, शिक्षण आणि आरोग्य हे सामान्यांचे मुद्दे कुठे होते? भाषणांच्या अगदी सुरुवातीला विकासाचा उल्लेख झाला, पण शेवट मात्र एकमेकांना धडा शिकवण्याच्या ईर्षेनंच झाला. आता तिसरा मुद्दा, युती आणि आघाड्यांची खिचडी. 2026ची ही निवडणूक महाराष्ट्राच्या बदललेल्या राजकीय समीकरणांची पहिली मोठी लिटमस टेस्ट आहे. कुणाची शिवसेना खरी आहे, कुणाची राष्ट्रवादी खरी आहे आणि भाजपच्या मेगा प्लॅनिंग समोर महाविकास आघाडीचं ऐक्य टिकणार का? या प्रश्नांची उत्तरे या प्रचारामध्ये शोधण्याचा प्रयत्न झाला. बरं, मतदारांसमोर संभ्रम होता की कालपर्यंत ज्यांच्यावर टीका केली त्यांच्याच सोबत आज मंचावरती बसलेल्या नेत्यांवर खरोखर विश्वास कसा ठेवायचा? या सोयीच्याच राजकारणाला जनता कसं उत्तर देते हे आता 15 आणि 16 तारखेला पाहणं रंजक ठरणार. बरं, पक्षीय पुनर्रचना आणि नवीन चिन्हांची कसोटी.
2024च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर बदललेल्या राजकीय समीकरणांची ही पहिलीच मोठी स्थानिक चाचणी आहे बरं का. निवडणूक आयोगानं बहाल केलेली नवीन चिन्ह आणि पक्षांची अधिकृत नावं मतदारांच्या मनावर ठसवण्यासाठी या प्रचारामध्ये सर्वाधिक ताकद लावली गेली. निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डनुसार यावेळी मान्यता प्राप्त पक्षांच्या संख्येसह नोंदणीकृत अपक्ष उमेदवारांची संख्या देखील विक्रमी आहे, ज्यामुळे मतांच्या विभाजनाचं मोठं आव्हान हे पक्षांसमोर राहणार आहे. त्यानंतर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, तो म्हणजे मतदानाची तयारी आणि सुरक्षेचा ताफा. प्रचार संपलेला असला तरी निवडणूक यंत्रणेची खरी धावपळ आत्ता सुरू झालेली आहे, जी लोकशाही मराठीनं आपल्याला दाखवली. महाराष्ट्रातील हजारो मतदान केंद्रांवर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन पोहोचवण्याचं काम सध्या युद्ध पातळीवरती सुरू आहे. सुरक्षेसाठी राज्य पोलिसांसह केंद्रीय सुरक्षा दलांच्या कंपन्या तैनात करण्यात आलेल्या आहेत. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोगानं राबवलेले स्वीप उपक्रम किती यशस्वी ठरतात हे आता मतदानावरून तर स्पष्ट होईलच. त्यानंतरचा मुद्दा म्हणजे स्थानिक प्रश्न विरुद्ध राज्याची अस्मिता. महापालिका निवडणूक ही खरं तर स्थानिक प्रश्नांवरती लढली जाणं अपेक्षित असतं. मात्र यावेळेच्या प्रचारामध्ये मराठी अस्मिता बाहेर जाणारे उद्योग आणि आरक्षणाचा मुद्दा या राज्यव्यापी विषयांनी स्थानिक समस्यांना अक्षरशः झाकोळून टाकलं. मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिक यासारख्या शहरांमध्ये तर ट्रॅफिक आणि प्रदूषणाचे प्रश्न अतिशय गंभीर असताना नेत्यांनी मात्र भावनिक साथ घालण्यावरती भर दिला. मतदारांनो, आता तुम्हाला ठरवायचंय की तुम्हाला भावनेचं राजकारण हवंय की जगण्याचं समाधान हवंय. त्यानंतर एक लक्षवेधी मुद्दा ठरतो, तो म्हणजे सोशल मीडिया आणि फेक न्यूजचं सावट. या घडीला मोबाईल आहे का तुमच्या हातात? या प्रचारामध्ये मैदानातील सभां इतकीच लढाई ही डिजिटल वॉर रूम मध्ये वाढली गेली. एआय तंत्रज्ञानाचा वापर करून बनवलेले व्हिडिओ, एकमेकांची बदनामी करणारे मीम्स आणि व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीतून पसरवली जाणारी चुकीची माहिती यानं तर मतदारांच्या मनावरती गारूड घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मतदारांची शांतता, त्यांची जी शांतता आहे ना मित्रांनो, मतदारांची शांतता ही धोक्याची घंटा नेमकी कुणासाठी आहे हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा. कारण मतदारांनी सध्या शांत चित्तानं सगळं पाहत, सगळं ऐकलंय, सगळं पाहिलंय. नेत्यांच्या सभांना गर्दी झाली, मात्र ती गर्दी मतपेटीपर्यंत पोहोचणार आहे का? तुम्ही मतदान करण्यासाठी निघणार आहात का? तरुण मतदार जो रोजगाराच्या शोधात आहे, तो या प्रस्थापित राजकारण्यांना काय धडा शिकवणार आहे? नोटाचा पर्याय निवडला जाणार आहे की स्पष्ट कौल मिळणार आहे? यावेळी महिला मतदारांचा कल निर्णायक ठरू शकतो, कारण महागाईचा सर्वात मोठा फटका या लाडक्या बहिणींनाच बसलाय. आणि यावर अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत राजकीय विश्लेषक तुळशीदास भोईटे. नमस्कार सर, आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या या चर्चा सत्रामध्ये. खरं तर काही महत्त्वाचे मुद्दे मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आमच्या पहिल्याच सेगमेंटमध्ये, की नेमकी यावेळेची झालेली जी निवडणूक आहे, मुद्दे किती होते, गुद्दे किती होते, कुठल्या मुद्द्यांवरती चर्चा झाल्या, खरोखर या महापालिकेच्या निवडणुका होत्या की पंतप्रधान ठरवणाऱ्या निवडणुका होत्या, अशा अनेक प्रश्नांनी मतदार यावेळेला बावचळलेला आहे. खरं तर आज प्रचाराच्या तोफा थंडावलेल्या आहेत. प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर हा जो सायलेंट पिरियड आहे ना, तो बरंच काही ठरवणार आहे बरं का. त्यामुळे तुळशीदास भोईटे सर, मी आत्ताच सांगितलेले मुद्दे त्यावरती मला आपल्याकडून विश्लेषण अपेक्षित आहे. आपण अनम्यूट व्हाल तर तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचू शकेल. विशाल, मी लक्षपूर्वक तुम्ही जे सुरुवातीपासून बोलता आहात ते मी ऐकत होतो. या निवडणुकीचं तुम्ही जे वर्णन केलं, एक अभूतपूर्व निवडणूक आहे आणि स्वाभाविकच की मनपा संग्राम हा महापालिकांचा संग्राम आहे. मात्र प्रत्यक्षात जे मुद्दे आले, वोट जिहाद असेल किंवा इतर अनेक मुद्दे असे आले की तुम्ही जे शेवटी म्हणालात की निवडणूक महापालिकांची की पंतप्रधान पदासाठीची, असं वाटणं स्वाभाविक आहे. लोकसभेची वाटणं स्वाभाविक आहे. बरोबर. त्यातही पुन्हा ज्या पद्धतीनं आता त्याचं शांतता काळ सुरू झाला असला, अपेक्षित ते असलं तरी अनेकदा शांत असलेल्या सागराच्या पोटात बरंच काही दडलेलं असतं आणि ते नंतर अचानक उफाळून येतं. खरंय. तसं बरंच काही चालतं. तुम्हालाही ठाऊक आहे, मलाही ठाऊक आहे. म्हणजे ही अगदी हिंदीत कत्लेआमची रात्र म्हणतात तशी ही रात्र आहे. काय घडेल उद्या परवा सकाळपर्यंत, त्यात बरंच काही. शेवटचा टप्पा हाच असतो. काही वेळा तर तोच निर्णायक ठरतो
असंही म्हटलं जातं. बरोबर आहे. विशाल, खरोखर आहे. मात्र काही मुद्दे ज्याला आवर्जून मांडणं गरजेचं होतं, म्हणजे वॉटर, गटर, मीटर यावरती लढल्या जाणाऱ्या निवडणुका जर अशा प्रकारे वेगळ्या मुद्द्यांकडे तुम्हाला घेऊन जात असतील किंवा मतदारांना खरोखर आता बाहेर पडावं की नाही अशी देखील शंका अनेक ठिकाणी उपस्थित झाली. लोकशाही मराठीनं अनेक ठिकाणी जाऊन याचा रियालिटी चेक केला. मुंबईचा विचार केला तर भेंडी बाजार असेल, बोरिवली असेल किंवा विविध भागांमध्ये जाऊन आम्ही रियालिटी चेक करण्याचा प्रयत्न केला. तशाच प्रकारे पुणे असेल, नाशिक असेल किंवा ज्या आपल्या 29 महापालिकांच्या निवडणुका होत आहे, प्रत्येक ठिकाणी रियालिटी चेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र मतदारांना ज्या मुद्द्यांवरती घरातून बाहेर काढून मतदान केंद्रापर्यंत न्यायचं आहे याचा अभाव आम्हाला तरी पाहायला मिळाला. तुमचं मत याविषयी काय? मुळात एक आपल्याला मान्य करावं लागेल. आधी आपण अपेक्षा ठेवतो राजकीय पक्षांकडून, परंतु जसं राजेशाहीमध्ये यथा राजा तथा प्रजा, हो, तसं लोकशाहीत आहे ना, यथा प्रजा तथा राजा. म्हणजे मी बरोबर. लोकांना संपूर्ण दोष देत नाहीये, परंतु आपल्याकडच्या कोणत्या निवडणुका या व्यावहारिक किंवा वास्तववादी मुद्द्यांवर लढवल्या गेल्यात मला तरी एकही आठवत नाही, तुम्हालाही आठवत नसेल. भावनिक मुद्देच प्रभावी ठरतात आणि तेच संपूर्ण शेवटी निवडणुकांचं सूत्र हाती घेतात, असं आपल्याला आतापर्यंतचा अनुभव आहे. नाहीतर तुम्ही लक्षात घ्या ना, आणि भावनिक मुद्द्यांच्या पलीकडे जात एक जो व्यावहारिक मुद्दा, ज्यासाठी मी या कत्लेआमच्या रात्रींचा उल्लेख केला, तो वेगळाच आहे ना. तो अर्थपूर्ण आहे, तो जास्त अर्थपूर्ण आहे, लक्ष्मी दर्शनाचा आहे. बरोबर. त्यातून जे काही घडतं, म्हणजे विशाल तुम्ही जे म्हणताय की गटर मीटरवाली निवडणूक, हम्म. म्हणजे अगदी त्याच गटारातून बाहेर वाहणाऱ्या पाण्यात चालत तेच उमेदवार जे आधी सुद्धा तिथून निवडून गेलेले असतात आपल्या दारात येतात. बरोबर. सोसायटीच्या गेट बाहेर कचऱ्याचे ढीग असतात, ते ओलांडत ते उमेदवार आपल्या दारात येतात, आपल्या फ्लॅट समोर येतात. तेच उमेदवार आपण बसच्या रांगांमध्ये धक्के खात असताना आपल्याला मस्तपैकी आलिशान गाड्यांमधून जाताना दिसतात. ट्रेनच्या धक्काबुक्कीत सुद्धा आपण त्याच उमेदवारांच्या क्षमतेविषयी, त्यांच्या कर्तृत्वाविषयी वांझोटी चर्चा करत असतो. बरोबर. त्याचं कारण आहे की आपल्याला सुद्धा आता राजकारणाकडे कुठेतरी टाइमपास म्हणून पाहायची सवय लागली की काय, असाही प्रश्न पडतो. मसालेदार चर्चा रंगतात, त्या कशावर रंगतात हा विचार आपण सुद्धा केला पाहिजे. आणि आपण अविचार करतोय की काय. एक आणखी महत्वाचा मुद्दा आहे आपला, जो लक्ष्मी दर्शनाचा मी उल्लेख केला, हो हो. जो एक नवा ट्रेंड, त्यातला एक अधिकृत जे आज होऊ लागलंय, लाडकी बहीणवालं बरोबर आहे. होऊ लागलं. जी माहिती मिळते की एक म्हणजे बातम्या अशा आल्या की जसं निवडणूक आयोगानं किती मोठा निर्णय घेतला, पहा थांबवलं. अहो, तसं नाहीये, आगाऊ थांबवलं. म्हणजे जाणीवपूर्वक दिरंगाई करून रखडवलं होतं आजच्या मुहूर्तासाठी, उद्याच्या मुहूर्तासाठी. उगाच लोक विसरून गेले तर काय, 1500 घेतल्याने विसरून गेले, 3000 घेतल्याने विसरून गेले. तसं होऊ नये यासाठी दिरंगाई करून रखडवलेलं ते सुरू झालं ना. बरोबर आहे. ते अधिकृत लक्ष्मी दर्शन आणि इतर अन्य मार्गांना लोकशाही सुद्धा दाखवते आहे की ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या पक्षांचे उमेदवार, त्यांचे हस्तक लोकांना वेगळं लक्ष्मी दर्शन घडवण्याचा प्रयत्न करतात आहे. मला प्रश्न पडतो म्हणजे विशाल, की आपण रस्त्यानं प्रवास करताना टू व्हीलरचं, रिक्षाचं किंवा फोर व्हीलरचं चाक जेव्हा खड्ड्यात जातं ना, हा हा हा. तर तोंडात कचकन शिवी येते. अगदी माझ्यासारखा शिवी न देणाराही, शिवी खपवून न घेणाराही काहीतरी कडक बोलतोच बोलतो. मात्र कचकन शिवी ज्यांच्यासाठी तोंडात येते ना, त्यांच्याच कडून एखादा लिफाफा घेत अवघ्या काही हजारांसाठी जेव्हा आपलं मत विकलं जातं, तेव्हा ते मत नसतं, तर तो नागरिक स्वतःला विकत असतो. ही बोच जोपर्यंत तयार होत नाही ना, तोपर्यंत ज्या तीव्रतेनं तुम्ही मगाशी बोलत होतात, त्या तीव्रतेनुसार मतदारांचा खरा कौल समोर येताना दिसेल का, हाही प्रश्न पडतो. बरोबर आहे. आज आपण मतदारांनाच आवाहन करूया ना. हा रिकॅप दाखवण्याचं कारण इतकंच आहे की गेले जे 5 मुद्दे मी अगदी सुरुवातीच्या काळामध्ये मांडले, त्याचा विचार तुम्ही करणार आहात का? मतदार राजा करणार आहे का? कारण एका बाजूला प्रशासकीय त्या ठिकाणी असलेली यंत्रणा काम करत होती. तुमच्याच वॉर्डातील अनेक समस्या अजूनही रखडलेल्या आहेत, त्याकडे डोळसपणे पहा. ज्या प्रकारची गुंतागुंत राजकीय समीकरणांमध्ये पाहायला मिळते, याचा शांततेत विचार करा आणि मग मतदानाला बाहेर पडा. अविचारी मतदान करू नका. स्वतःला विकणं म्हणजे पुढच्या 5 वर्षांसाठी स्वतःच्या वॉर्डची, आपल्या आजूबाजूच्या नागरिकांची, आपल्या सगळ्यांचीच अडचण निर्माण करणारं तुमचं मतदान त्या ठिकाणी ठरू शकतं.
तुलसीदास भोईटे सर, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येणारच आहे, मात्र तत्पूर्वी आपण आजच्या दिवसभरातल्या दुसऱ्या मुद्द्याकडे बोलूयात. ते म्हणजे राज्यातील राजकीय पटलावर यंदाची निवडणूक केवळ सत्ता स्थापनेसाठी नाहीये, तर अस्तित्वाची लढाई देखील अनेकांसाठी ठरताना दिसतीये. 2029ची नांदी ठरू पाहणाऱ्या या अटीतटीच्या लढाईतील महत्त्वाच्या मुद्द्यांवरती आपण एक नजर टाकणार आहोत. कोणते मुद्दे लक्षवेधी ठरले, तर मुद्दा क्रमांक 1, सर्वात पहिला मुद्दा म्हणजे बंडखोरीचा फॅक्टर. या निवडणुकीमध्ये अनेक जागांवर अधिकृत उमेदवारांपेक्षा बंडखोरांनीच अधिक डोकेदुखी वाढवली आहे. त्यानंतरचा मुद्दा म्हणजे प्रशासकीय राजवट. गेल्या कित्येक काळापासून महापालिकांवर प्रशासक होते आणि त्यामुळे जनतेचा रोष थेट सत्ताधाऱ्यांवरच आहे. नंतरचा मुद्दा म्हणजे युवा मतदारांचा कौल. पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांची संख्या सर्वात जास्त आहे, मोठी आहे, जे जुन्या पक्षापेक्षा कामाला महत्त्व देताना दिसतील. शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रादेशिक पक्ष विरुद्ध राष्ट्रीय पक्ष. कारण ही लढाई आता केवळ गल्लीपुरती मर्यादित राहिलेली नाही आहे, तर 2029च्या विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणूनही तिच्याकडे पाहिलं जात आहे, असं म्हणायला हरकत नाही. या संदर्भात पुन्हा एकदा आपण चर्चेसाठी थेटपणे जातोय सरांकडे. बरं सर, तुम्हालाही एक गोष्ट लक्षात आलेली असेल, 5 मुद्दे मी आता जे लक्षवेधी ठरले त्याविषयी अगदी थोडक्यात आपल्याबरोबर चर्चा करू इच्छितोय की काय झालेलं आहे की युवा मतदार असेल त्यांच्याकडे दुर्लक्ष होताना दिसतंय. त्यानंतर त्या ठिकाणी असलेला प्रशासक जो होता त्यामुळे अनेक कामं रखडून पडलेली आहे. आणि त्याहीपेक्षा सगळ्यात पहिला आणि मोठा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यंदा झालेली बंडखोरीची लागण. कारण गेले कित्येक वर्ष स्वप्न पाहिलेली होती, आपण पक्षासाठी काम करतोय, मला तिकीट दिलं जाईल आणि मी नगरसेवक म्हणून निवडून येईल. एका फटक्यात ज्यावेळेला यादीमध्ये नाव दिसत नाही त्यावेळेला दिवसा चांदण्या पाहणारे अनेक जण गिरकी घेऊन त्या ठिकाणी पडलेलेही आपल्याला पाहायला मिळाले. अक्षरशः रडताना आणि धाय मोकलून रडताना पाहायला मिळाले. त्या बंडखोरांची डोकेदुखी किती महत्त्वाची ठरू शकते? विशाल, तुम्ही जे मुद्दे मांडलेत ना, खूप महत्वाचे मुद्दे आहेत हे या निवडणुकीतले. आणि त्यातही लक्षात घ्या, या सर्वांचं जे मूळ आहे ना, ते त्या 4 वर्षांमध्ये दडलेलं आहे. काही ठिकाणी 4 वर्ष, काही ठिकाणी 10 वर्ष निवडणुकाच झाल्या नव्हत्या ना. बरोबर आहे. अहो म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, प्रशासकीय राजवट आपल्याकडे अनेकांना हौस आहे असं बोलण्याची की बरं आहे हो ते नगरसेवक नाही आहेत. परंतु या 4 वर्षात लक्षात आलं की जेव्हा रस्ते कचऱ्याचे ढीग दिसतात, गटारं तुंबलेली दिसतात, अनेक ठिकाणी काल परवा बनून तयार झाला म्हणून सांगितलेला कॉन्क्रीटचा रस्ता पुन्हा एकदा अवघ्या 1 महिन्यात उखडला जाताना दिसतो, त्यावेळी लक्षात येतं की का तुम्ही आम्ही निवडून दिलेले लोकप्रतिनिधी महत्वाचे असतात. बरोबर. सावळा गोंधळ होता, अनियंत्रित कारभार होता. सांगितलं जात होतं की जे आमदार निवडून दिले ते आपणच दिलेत ना, त्या मंत्रालयातून पाहतायत. मात्र आपल्यालाही ठाऊक आहे शेवटी अकाउंटेबिलिटी फॅक्टर जो असतो ना, म्हणजे मुंबई सारख्या ठिकाणी सुद्धा मला आठवतंय भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, पूर्वी केंद्रीय मंत्री होते रामभाऊ नाईक, अहो ते खासदार होते त्या काळात, तेव्हा सुद्धा त्यांना नगरसेवक पदाचे जे कामं असतात नगरसेवकांचे त्या गटर मीटरसाठी फोन यायचे. आता सुद्धा तुम्हाला काही खासदार सांगतील तसं, आमदार सांगतील तसं, नगरसेवकांवर जी सर्वात मोठी जबाबदारी असते ती सामान्य माणसांच्या रोजच्या जीवनातील अडचणीची असते. बरोबर. सर्वच सोडवतात का? नाही. पण आता पहा, गेल्या 5 वर्षात काही ठिकाणी 7-8 वर्षात जे काही घडलं बिघडलं आपण अनुभवलं, ते आपण दाखवलं, ते माध्यमांनी लोकशाहीनं सुद्धा दाखवलं. आता त्यातलं तुम्हाला एक सांगतो पहा, युवा मतदारांचा तुम्ही मुद्दा मांडलात. अहो मुळात किती किती एक वाईट प्रकार केला गेला. निवडणूक जानेवारी 2026, नवमतदार नोंदणीची म्हणजे या मतदार याद्यांची तारीख काय जाहीर केली गेली? 1 जुलै 2025. म्हणजे जेन झीचे जे मतदार 1 जुलै नंतर 18व्या वर्षात प्रवेश करतील त्यांच्याबद्दल काहीच विचार नाही. हे असं का? खूप काही घडलं यात. आणि पुन्हा राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यांमध्ये जसं हे आता थोडं स्पष्ट बोलावंही लागेल मात्र, की ज्या पद्धतीनं न्यूज चॅनल्सवर किंवा आता न्यूजपेपर्स मध्ये सुद्धा तरुणांसाठी वेगळं काही देण्याचा प्रयत्न होत नाही, तेवढा वेगळे शो नसतात, तसंच हे राजकीय पक्षांचं आहे. कारण यांना ऍड्रेस करायचं वेगळं, ते तेवढा प्रतिसाद देतील का? त्यांच्यासाठी रोजगार, शिक्षण हे आम्ही जे मांडतो ओव्हरऑल सर्वांसाठी तेच त्यांच्यासाठी आहे असं गृहीत धरलं जातंय. आणि जेन झी सुद्धा राजकारणाला शिव्या देण्याची फॅशन या दृष्टीनं एक मोठा वर्ग पाहत असल्यामुळे त्याचं
नाईलाज सुद्धा होतो राजकीय पक्षांचे. मी त्यांची बाजू घेत नाही, बरोबर. पण हे घडताना दिसतं आपल्याला. यातला एक महत्वाचा मुद्दा मला मांडायचा, तो बंडखोरी बद्दलचा. विशाल, एक लक्षात घ्या, अनेक वर्षांनी ह्या निवडणुका होत आहेत. आधीच्या नगरपालिका नगरपंचायतींच्या असतील किंवा आता या महानगरपालिकांच्या किंवा आता जिल्हा परिषदांच्या येतील. पुन्हा या 2026च्या निवडणुकांनंतर पुढच्या निवडणुका भंडारा गोंदियाचा अपवाद वगळता जिल्हा परिषदांचा अवघ्या महाराष्ट्रात 2029लाच आहेत. 3.5 वर्ष निवडणुका नाहीत. या परिस्थितीत कार्यकर्त्यांनी काय करावं? पुन्हा गेले काही लोक 10 वर्ष, काही 5 वर्ष, काही 3 वर्ष आस लावून बसलेले ना. बरोबर आहे. सतरंजा उचलत होते ना, पोस्टर घेऊन फिरत होते ना, घोषणा देत होते, पैसा खर्च करत होते. आता त्या पूजा मोरेंचं तुम्ही आठवा. अहो, त्यांनी पुणेकरांना वाटलेलं चिकन काढून दाखवलं, 5,000 किलो की किती. आता एवढं ज्यांनी केलं, त्यांचं जेव्हा तिकीटच त्यांना मिळत नाही, मग बंडखोरी एवढ्या संख्येने झाली नाही. आणि आश्चर्य नाहीये त्याचं, असं मला वाटतं. त्यांचा हा एक एकदम शेवटचा टोकाचा निर्णय असतो बंडखोरी. काही वेळा काही बनेल असतात ते सोडा. विशाल, खरोखर आहे, एका बाजूला जे आपण बघतोय की या परिस्थितीवरती चर्चा होणं गरजेचं होतं. गेल्या काळात काय घडलं आणि येत्या काळात काय घडणार आहे याचा मागोवा घेणं देखील ते गरजेचं होतं. आणि पुढच्या काळात घडत असताना जसा मगाशी आपण उल्लेख झाला की प्रादेशिक पक्ष विरुद्ध राष्ट्रीय पक्ष ही आता गल्लीपुरती मर्यादित राहिलेली नसून निवडणूक ही थेट 2029च्या विधानसभा निवडणुकीचीच रंगीत तालीम सुरू झालेली आहे. धन्यवाद भोयटे सर, तुम्ही आमच्यासोबत जोडल्या गेलात आणि या संदर्भात चर्चा केलीत त्यासाठी. तसं पाहिलं तर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये स्थानिक मुद्दे महत्त्वाचे असतात, जसे की रस्ते, पाणी, गटारी, वाहतूक कोंडी. मात्र यंदाच्या महापालिका निवडणुकीत स्थानिक मुद्द्यांपेक्षा इतर मुद्द्यांवरच जास्त भर देण्यात आला. ते मुद्दे कुठले होते ते आता आपण पाहणार आहोत. आणि एकंदरीतच मुद्द्यांवरती लक्ष केंद्रित करत असताना स्थानिकऐवजी इतर मुद्द्यांवरती भर पडला. पहिला होता अदानींचा मुद्दा. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न, मराठी विरुद्ध परप्रांतीय वाद, हिंदी सक्तीचा वाद, त्यानंतर गद्दारी. मग फोडाफोडीचं राजकारण, निष्ठावान विरुद्ध आयाराम, प्रकल्प योजनांवरून श्रेयवादाची लढाई. आणि यावर अधिक चर्चा करण्यासाठी यावेळेला आपल्या सोबत आहेत राजकीय विश्लेषक संजीव उन्हाळे. संजीवजी, आपलं खूप खूप स्वागत. एका बाजूला फोडाफोडीचं राजकारण आपण पाहिलं, अनेक प्रकारे निष्ठावंत विरुद्ध आयारामांचा मुद्दा पाहिला, अदानींचा मुद्दा अगदी काल परवाच उपस्थित करण्यात आला. अशा अनेक मुद्द्यांवरून यावेळच्या निवडणुका अतिशय चर्चेच्या ठरल्या. मात्र यावरून मतदारांनी कसं ठरवायचं, कुणाला कसं आणि केव्हा मतदान करायचं ते, कारण ज्या गल्लीतल्या गोष्टींवर चर्चा व्हायला हवी होती, नगरसेवकांसमोरची आव्हानं असतील किंवा सर्वसामान्य मतदारांना हव्या असलेल्या गरजेच्या गोष्टी, यापेक्षा अधिक चर्चा इतर मुद्द्यांनीच जास्त लक्षवेधी ठरवली. संजीवजी, या निवडणुकीमध्ये गटर, वॉटर, मीटर या मूलभूत प्रश्नाची चर्चा होण्यापेक्षा सगळे प्रश्न आणि सगळी निवडणूक ही तिसरीकडेच गेली. बरोबर. मुळामध्ये आता प्रचार संपलेला आहे, दृश्य प्रचार संपलेला आहे आणि आता अदृश्य प्रचार आता 38 तास चालणार आहे. त्या 38 तासामध्ये काय काय गोष्टी घडतात याच्यावर सगळ्या निवडणुकीचे सगळे निकाल आणि सगळ्या गोष्टी या अवलंबून राहतील. बरोबर आहे. मुळामध्ये या निवडणुकीचे वैशिष्ट्य काय पाहिलं तर ही निवडणूक प्रभाग पद्धतीने पहिल्यांदाच होते. आता प्रभाग पद्धतीमध्ये बघा, एका प्रभागामध्ये किमान 12,000 ते 20,000 लोक असतात. एका माणसाच्या लक्षात राहणं शक्य आहे का हो? 15,000 20,000 माणसं. तेव्हा हे 4 अ ब कड असे यांचं कडेला न्यायचं सगळं आणि ते मतदान हे करायचं. याच्यामध्ये मला जी नीती दिसते ती अशी की अपक्ष नावाचे जे उमेदवार आहेत त्यांना कोणीही मतदान करणार नाही. त्यांना आवडीच्या ज्या खुणा आहेत पक्षाच्या, मग ते कमळ असेल, मग तो हात असेल किंवा जे काही असेल ते त्याप्रमाणे होईल असं या निवडणुकीचं पहिलं वैशिष्ट्य. दुसरं या निवडणुकीचं वैशिष्ट्य काय तर या निवडणुकीमध्ये 2 ठाकरे एकत्र आले. बरोबर. आणि 2 ठाकरे एकत्र आल्यानंतर आता ह्या निवडणुकीत मुंबईचं काय होणार हा खरा आपल्या समोरचा मोठा प्रश्न. म्हणजे मराठीचा मुद्दा किती उचलला जाईल,
म्हणजे एका बाजूला असं ठाकरे म्हणतात की मराठीचा मुद्दा हा कळीचा मुद्दा आहे, आपल्यावर गुजरातचं मोठ्या प्रमाणावर आक्रमण होत आहे. हा. आणि दुसऱ्या बाजूला हे विरोधी पक्ष म्हणतात की हा मराठीचा मुद्दा नसून ठाकरे भावाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. तेव्हा मला असं वाटतं की हा देखील एक महत्वाचा कळीचा मुद्दा आहे. दुसरं महत्वाची गोष्ट अशी की या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हे मुंबई वगळता इतरत्र वेगवेगळे लढलेले आहेत. बर. म्हणजे मुंबईमध्ये त्यांचं कायदे एकीकरण झालं तेवढ्या पुरतं. त्यामुळं आता यावेळेस भाजप हे खूप स्ट्रॅटेजिकली व्यूहरचनेमध्ये खूप आघाडीवर होतं. म्हणजे झालं असं की प्रत्येक ठिकाणी आमच्या जसं संभाजीनगरमध्ये झालं, चर्चेमध्ये 10 चर्चा झाल्या आणि शेवटच्या क्षणाला युती तुटली आणि बऱ्याच ठिकाणी घडलेलं आहे. तेव्हा मला असं वाटतं की यामध्ये व्यूहरचनेमध्ये सगळी निवडणूक कशी लढवायची, कोण कुठं उभं राहणार, कोण केव्हा प्रवेश करणार आपल्या पक्षामध्ये, याची सगळी तिथी त्याची सगळी कुंडली अतिशय व्यवस्थित काढून ही निवडणूक भारतीय जनता पक्षाने लढवलेली आहे आणि फडणवीसांनी सुद्धा याच्यासाठी मुख्यमंत्री म्हणून खूप मोठे प्रयत्न केलेले आहेत. त्यामुळं आता या ठिकाणी सेना किती, शिवसेना किती, म्हणजे शिंदेची सेना किती आणि भाजप किती हा प्रश्न आहे. पण आपलं छोटस का होईना पण महत्वाचं जे अस्तित्व आहे, बरोबर, पुणे आणि इतरच्या भागामध्ये, काही परभणीमध्ये, याच्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट हा आपलं कायम राखल्याशिवाय राहणार नाही. तिसरा महत्वाचा मुद्दा असा की या निवडणुकीमध्ये अचानकपणे राज ठाकरे यांच्यामुळं अदानींचा मुद्दा फारच अगदी खेड्यापाड्यात सगळीकडे त्याच्या चर्चा सुरू झाली. लोकांना अदानींनी काय आक्रमण केलं, म्हणजे जमीन बळकावली म्हणजे काय झालं, काय फारसं कळलं नाही. पण एक असं की आपल्यावर आक्रमण होतंय आणि एक भांडवलशाही आपल्यावर थोपवली जाते. बर. हा मुद्दा परिणामकारकरित्या मला असं वाटतं लोकांपर्यंत उतरलेला आहे. बरं. या मुद्द्याचा किती परिणाम होतो हे ठरायचंय. म्हणजे अजून ते निश्चित नाही की अदानीच्या मुद्द्यावर लोक हे करतील असं नाही. परंतु आता जरा मुंबई सारखं जनजीवन आहे, तिथली इलेक्ट्रिसिटीच अदानींच्या हातामध्ये आहे, बऱ्याचशा गोष्टी अदानींच्या हातामध्ये मुंबईच्या गेलेल्या आहेत. तेव्हा मुंबईकर धारावी पासून अनेक प्रश्नाबद्दल काय निर्णय घेतात हा देखील एक तिसरा महत्वाचा मुद्दा आहे. बर. चौथी गोष्ट अशी की या निवडणुकीमध्ये इतक्या जोरदार प्रचार केला गेला की लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक सुद्धा मागे पडली, अशा पद्धतीने प्रचार मला असं वाटतं या निवडणुकीमध्ये झाला. आणि बोलताना प्रत्येक जण विकासाची भाषा करत होतं, म्हणजे विकासाशिवाय दुसरं काही बोलायचंच नाही असं सगळं चाललेलं होतं. बरं. पण प्रश्न विकासाचा नव्हताच, म्हणजे विकासाशिवाय दुसऱ्याच गोष्टींची चर्चा त्या ठिकाणी घडताना प्रत्यक्षात दिसत होती. म्हणजे जातीय समीकरणं असतील, धार्मिक समीकरणं असतील किंवा बऱ्याचशा गोष्टी असतील, अशा या ठिकाणी महत्वाचे मुद्दा आहे. पुढचा मुद्दा असा आहे की बऱ्याच ठिकाणी शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हे समोरासमोर आलेले आहेत. म्हणजे बऱ्याच ठिकाणी, जसं भाजप नाही आलेलं बऱ्याच ठिकाणी, पण उबाटा आणि शिवसेना हे समोरासमोर बऱ्याच राज्यभर निवडणुकामध्ये आलेले आहेत. बरोबर आहे. तेव्हा आता या ठिकाणी शिवसेना सरळ ठरते का उबाटा गट असते, म्हणजे शिवसेना ही साम दाम दंड भेद ही सगळं लक्षात घेऊन उतरलेला पक्ष आहे. आणि दुसरा जो पक्ष आहे आपला उबाटाचा, यांच्याकडे फारशी यंत्रणा नसताना केवळ काही आपल्या कार्यकर्त्यांच्या मदतीने त्यांनी ही निवडणूक लढवलेली आहे. तेव्हा या निवडणुकीत या दोन शिवसेनेचाही कस लागणं शक्य आहे. बरोबर आहे. मात्र संजीव सर, एक मूळ मुद्दा हाच आहे की एका बाजूला प्रचार करून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न प्रत्येक राजकीय पक्षाने केला, मात्र ज्यावेळेला खरोखर सत्तेची गणितं येतील किंवा कोण महापौर होणार, कोणत्या पक्षाला सर्वाधिक नगरसेवक निवडून आणण्यामध्ये यश मिळणार, याबद्दलचा ताळमेळ कसा असेल. कारण यापूर्वीच्या लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकांमध्ये तुम्ही निवडून कोणालाही आणा, म्हणजे उमेदवार निवडीचा हक्क जरी मतदारांचा असला तरी राजकीय प्रवेश त्याचाच होणार ज्याची सत्ता त्या ठिकाणी हवी, आणि त्याप्रमाणे गणितं बदलताना दिसून आली. अपक्षांना सुगीचे दिवस येताना दिसून येणार का, ज्यांनी बंडखोरी करून बाहेर जाऊन पुन्हा एकदा निवडून आणायचा आपल्या स्वतःला आणि पुन्हा पक्षामध्ये प्रवेश करायचा, असं विचित्र चित्र 15-16 तारखेनंतर बघायला मिळेल का संजीव सर? या निवडणुकीमध्ये अपक्षांची सुगीचे दिवस येणार नाही. तर छोटे छोटे जे पक्ष आहेत, म्हणजे MIM असेल
उबाटा असेल किंवा जे विरोधी पक्षामधले जे आहेत बर त्यांचा अनुनय करून त्यांना जवळ करण्याचा प्रयत्न केला. मूळ लढाई ही भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यामधलीच आहे. बर आणि भारतीय जनता पक्ष हा मोठ्या प्रमाणावर महापौराच्या जागा जिंकण्याची शक्यता आहे बर किंवा त्यांची तशी मनीष आहे आणि त्या दृष्टीने यंत्रणा देखील त्यांनी कामाला लावली आणि तशीच इच्छाशक्ती ही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची आहे. बर त्यामुळे या दोन पक्षांमध्ये खरी लढत मला असं वाटतं की ती होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार यांचा गट हा पुणे आहे आणि परभणी किंवा काही महत्वाच्या त्यांच्या प्रभाव क्षेत्रामध्ये त्यांचा करिश्मा दाखवते. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की एमआयएम आणि भारतीय जनता पक्ष हे कुठेही समोरासमोर आलेले मला दिसते नाही. त्यामुळे ते किती समोरासमोर एकमेकांचा दुस्वास करतात परंतु समोरासमोर काही आलेले दिसत नाहीत असं एक चित्र आहे. येणारी जी निवडणूक आहे या निवडणुकामध्ये छोटे पक्ष झाल्यानंतर खरी पक्षांतर जे आहेत ही निवडणुकीच्या आधी शेवटच्या क्षणापर्यंत चालली तीच पक्षांतर तुम्हाला निवडणुकीच्या नंतर ही झालेली दिसते. कारण कसं आहे की समजा एखादा निवडून आला त्याला जर असं वाटलं की आपल्या पक्षाला काही हे नाही काय माहिती का हे डबल इंजिन ट्रिपल इंजिन आणि इंजिन हे जे चाललंय त्या इंजिन मुळे देखील लोकांच्या मनावर एक वेगळा परिणाम झालाय की आपण नुसतेच निवडून आलो तर काय उपयोग आपल्याला इंजिन मध्ये बसलं पाहिजे ते. आणि मुळामध्ये महानगरपालिकेमध्ये बजेट किती हे लक्षात घ्या की नगरपालिकांचे जे अध्यक्ष नगराध्यक्ष असतात त्याला टेंडर पासून जे सगळे अधिकार असतात एवढे सुद्धा अधिकार महापौरांना नाहीत हे अनेकांना माहिती नाही. बरोबर त्यांना अनेक कायद्याच्या कचाट्यातून जावं लागतं हे देखील महत्वाचं आहे. त्यामुळं ही निवडणूक महापौराची जी आहे याच्यामध्ये एक बेस ज्याला म्हणतात अर्बनचा म्हणजे महाराष्ट्राचा जो साचा एकेकाळी जो कृषीच्या साच्यावर सगळं अवलंबून होतं 70% पर्यंत जनता ही कृषी क्षेत्रामध्ये होती ती आता 50%च्या खाली घसरत चाललेली आहे आणि महाराष्ट्राचा मूलभूत पाया हा शहरी भाग झालेला आहे. तेव्हा ह्या शहरी भागामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आपला वजनदारपणा कसं दाखवतील हे दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल. परंतु इतरही पक्ष याच्यामध्ये येतील त्यांचा देखील वाटा सांगतील. पण ही जी निवडणूक आहे ही निवडणूक खूप अटीतटीची झालेली आहे आणि येणारे 38 तास हे आता खऱ्या अर्थानं महत्वाचे आहे. बरोबर आहे. काउंटडाऊन सुरू झालेला आहे आणि एका बाजूला सायलेंट पिरियडही सुरू झालेला आहे. पुढच्या 38 तासच या अनेक उमेदवारांचं भवितव्य ठरवतील आणि हे भवितव्य ठरवण्याची जबाबदारी ही तुमच्यासारख्या सर्वसामान्य मतदारांची आहे हे लक्षात असू द्या. लोकशाही देखील तुम्हाला आवाहन करते की बाहेर पडा, मतदान करा, योग्य नगरसेवक निवडा, योग्य महापौर त्यावेळेला तुमच्या महापालिकेमध्ये बसेल याचे सर्वाधिकार हे तुमच्या हातात आहे याची आठवण पुन्हा करून देतो. धन्यवाद संजीव उन्हाळे सर, तुम्ही आमच्यासोबत जोडलात आणि या संदर्भातलं सविस्तर असं विश्लेषण केलं त्यासाठी. महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आरोप प्रत्यारोपांच्या चांगल्याच फैरी देखील झडल्या. कुठल्या गोष्टींवरून आरोप प्रत्यारोप झाले त्यावर एक नजर टाकूयात. जसे की लाडकी बहीण विरुद्ध महागाई आणि सुरक्षा. महायुतीनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जोरदार प्रचार केला तर महाविकास आघाडीनं योजनेला निवडणूक जुमला म्हटलं. महिलांना 1500 रुपये देऊन महागाई वाढवली तसंच वाढत्या महिला अत्याचारांमुळे केवळ पैसे देऊन सुरक्षा मिळत नाही असा पलटवार महाविकास आघाडीनं केला. त्यानंतर गुजरातला उद्योग विरुद्ध मॅग्नेटिक महाराष्ट्र. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी उद्योग पळवापळवीचा मुद्दा सर्वात जास्त तापवला. महाराष्ट्रातील मोठे प्रकल्प गुजरातला नेऊन मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्याचा केंद्र आणि राज्य सरकारचा डाव आहे असा आरोप महाविकास आघाडीनं वारंवार केला. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आकडेवारीनिशी उत्तर दिलं की परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र आजही देशात नंबर 1 आहे. महाविकास आघाडीनं केवळ प्रकल्पांना स्थगिती देण्याचं काम केलं तर आम्ही ते पूर्ण केलं असा दावा महायुतीकडून केला गेलेला आहे. गद्दारी विरुद्ध विचारांची युती. ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं खोके आणि गद्दारी या शब्दांभोवती आपला प्रचार फिरवला. तसंच चिन्ह आणि पक्ष चोरणाऱ्यांना जनता धडा शिकवेल ही त्यांची मुख्य टॅगलाईन होती. यावरून महायुतीनेही त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. आम्ही गद्दारी नाही तर उठाव केला कारण तुम्ही काँग्रेसच्या दावणीला हिंदुत्व बांधलेलं होतं असं उत्तर एकनाथ शिंदेंनी महाविकास आघाडीला त्यानंतर दिलं. विकास कामं विरुद्ध प्रशासकीय भ्रष्टाचार.
कोस्टल रोड, मेट्रोचं जाळं, अटल सेतू आणि रस्ते काँक्रिटीकरण ही आपली मोठी उपलब्धी असल्याचं महायुतीतर्फे सांगण्यात आलं. तसंच डबल इंजिन सरकारमुळेच शहरांचा चेहरा बदलला असं देखील त्यांनी ठणकावून सांगितलं. यानंतर महाविकास आघाडीनं प्रशासक राजवटीतील भ्रष्टाचारावर बोट ठेवलं. गेले 4 वर्षांपासून नगरसेवक नसल्यानं पालिकेच्या तिजोरीवरती दरोडा टाकला गेला. खड्डे आणि पाणी टंचाईवरती कोट्यवधी रुपये खर्च होऊनही परिस्थिती जैसे थेच आहे असा आरोप काँग्रेस आणि ठाकरेंनी केला. मराठी अस्मिता आणि मुंबई केंद्रशासित करण्याची भीती. खरं तर भाजपला मुंबई केंद्रशासित करायची आहे आणि त्यासाठी ते महापालिका ताब्यात घेऊ इच्छितात. ही भीती उद्धव ठाकरेंनी मतदारांच्या मनात घातली तर मुंबई कुणाच्या बापाची नाही आणि ती कुणीही तोडू शकत नाही. महाविकास आघाडी केवळ मराठी माणसाला घाबरवून मतं मिळवण्याचा प्रयत्न करते आहे असं प्रत्युत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलंय. यावर अधिक चर्चेसाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत ज्येष्ठ पत्रकार महेश म्हात्रे. महेश म्हात्रेजी, आपलं खूप खूप स्वागत लोकशाही मराठीच्या न्यूज प्लॅनेटमध्ये. काही महत्त्वाचे मुद्दे आम्ही बिंबवण्याचा प्रयत्न केला आणि सांगण्याचा प्रयत्न केला की येत्या काळातील या निवडणुकांमध्ये कुठले फॅक्टर महत्त्वाचे ठरतील, कुठल्या गोष्टींवरनं वातावरण अक्षरशः तापलेलं होतं आणि त्यावरती आपण विश्लेषण करावं ही आज आमची इच्छा आहे. खरं तर पहिला आणि कळीचा मुद्दा ठरलेला होता तो म्हणजे आत्तापर्यंत लागू केलेल्या योजना, आत्तापर्यंत केलेली विकास कामं आणि विकास कामांच्या दृष्टीतून उपस्थित झालेले काही आरोप प्रत्यारोप आणि एकमेकांना दिले गेलेल्या टॅगलाईन. कसं पाहता आपण या सगळ्याकडे? नाही, आपण जरा थोडंसं अधिक सविस्तरपणे मी बोलू इच्छितो. बोला. संजीव उन्हाळे सरांनी आता जो मुद्दा मांडलेला होता की शहरीकरण आणि शहरीकरणानंतर शहरी पक्षांचा वाढलेला प्रभाव, हो. या सगळ्या गोष्टींकडे आपण सुरुवातीला पाहिलं पाहिजे. कारण आताचे जे मुद्दे आपल्या समोर आलेले आहेत, किंबहुना आजपर्यंतच्या निवडणुकीच्या इतिहासामध्ये केव्हाही इतक्या मोठ्या प्रमाणात मुंबई महानगरपालिकेची निवडणूक गाजलेली नव्हती किंवा इतक्या मोठ्या प्रमाणात चर्चेत नव्हती. ती आता आपल्याला असलेली पाहायला मिळते. याचं मुख्य कारण एकच आहे, ते म्हणजे अधिक चांगल्या पद्धतीने अधिक जास्त प्रमाणात सर्व राजकीय पक्षांनी मुंबई महानगरपालिकेवर आपलं लक्ष केंद्रित केलेलं पाहायला मिळतं. मुंबई महानगरपालिका ही सगळ्यांसाठी अत्यंत महत्वाची का ठरली, याचं मुख्य कारण मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळे महाराष्ट्राच्या या राजधानीकडे संपूर्ण देशातील राजकीय पक्षांचं आणि राजकीय नेत्यांचं लक्ष लागलेलं आहे. हो. आता मुख्य मुद्दा त्यामुळे उपस्थित होतो की मुंबईमध्ये सुरू असलेली विकास कामं आणि या विकास कामांच्या संदर्भात सुरू असलेले वादविवादाचे प्रश्न. बरोबर. मुख्य मुद्दा इथे मी जो आधी सुरुवातीला मांडला तो म्हणजे की शहरी 2014 नंतर महाराष्ट्राचे जेवढे मुख्यमंत्री झालेले आहेत हे सगळे मुख्यमंत्री शहरी भागातले आहेत. बरोबर. आरंभी देवेंद्र फडणवीसजी, नंतर उद्धव ठाकरेजी, एकनाथ शिंदेजी आणि पुन्हा देवेंद्र फडणवीसजी, हे शहरी नागपूर, मुंबई आणि ठाणे या शहरी भागातून मुख्यमंत्री झालेत. याचं मुख्य कारण असं आहे की महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली त्यावेळेस महाराष्ट्राचा नागरी भागाची किंवा शहरी भागात राहणाऱ्या लोकसंख्येचं प्रमाण हे एकूण लोकसंख्येच्या 28% होतं. बरोबर. आता ते 50%च्या वर गेलेलं आहे. त्यामुळे ग्रामीण भागात असणारं सत्ता केंद्र आपल्याला मुंबई शहरी भागात आलेलं दिसतं आणि त्यामुळे मुंबईची निवडणूक ही सिम्बॉलिक अटीतटीची झाली आणि मुंबई जिंकणं हे आता सर्व पक्षांसाठी अत्यंत प्रतिष्ठेचा प्रश्न बनलेला आहे आणि भारतीय जनता पक्षासाठी त्याहून तो खास जास्त प्रतिष्ठेचा बनलेला आहे. 2017 मध्ये ज्या वेळेस मागील निवडणूक झाली होती, आपण सगळ्यांनी पाहिलं की शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष त्या निवडणुकीमध्ये एकत्र होते आणि म्हणजे समोरासमोर होते आणि त्यानंतर जे निवडणूक निकाल लागलेले होते त्या निवडणूक निकालामध्ये अनुक्रमे भारतीय जनता पक्षाला 82 आणि शिवसेनेला उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला त्यावेळेसच्या 84 जागा मिळालेल्या होत्या. तर त्यानंतर आपण पाहिलं की एवढ्या सत्तेच्या जवळ असताना सुद्धा भारतीय जनता पक्षाने सत्तेत सहभागी न होता संपूर्णपणे शिवसेनेच्या हातामध्ये, एकसंघ शिवसेनेच्या हातामध्ये सत्तेची सूत्र दिलेली होती. तर तेव्हाची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती जर आपण पाहिली तर पूर्णपणे
परिस्थिती भिन्न झालेली आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन पक्षांची शकलं झालेली आहेत आणि त्यातील एक एक गट या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या बरोबरीने लढताना दिसतोय. परंतु इथे भारतीय जनता पक्षाने जे आता जो संघर्ष त्यांचा सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतो, हा संघर्ष जास्त करून भारतीय जनता पक्षाचा काही प्रमाणात ठाण्यात एकनाथ शिंदे जे त्यांचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या सोबतच्या पक्षाबरोबर चालू आहे. पुण्यात म्हणजे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दुसरे उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा पवार यांच्या बरोबर सुरू आहे. पण मुंबईमध्ये मात्र हे दोन्ही पक्ष म्हणजे एकनाथ शिंदे यांचा पक्ष आणि अजित पवार यांचा पक्ष ताकदीने मोठ्या प्रमाणात एकमेकांच्या बरोबर ते भांडताना दिसत नाही. त्या उलट बरोबर जिथे उद्धव ठाकरे यांची शिवसेना आहे तिथे अत्यंत ताकदीने एकनाथ शिंदे यांची शिवसेना लढताना दिसते. त्यामुळे इथे आपल्याला बाह्यता जरी असं दिसत असलं की हे तिन्ही पक्ष खूप द्वेषाने एकमेकांविरुद्ध लढतायत म्हणजे महायुतीमधले तिन्ही पक्ष, परंतु निवडणूक निकालानंतर हे पक्ष एकत्र येण्याची शक्यता मात्र इथे सर्वाधिक दिसते. त्यामुळे आता जो याचा वादाचे जे मुद्दे आहेत हे वादाचे मुद्दे मग तिथे विकास कामांचा मुद्दा असेल, तिथे म्हणजे सर्व आरोप प्रत्यारोप आता इथे तुम्ही जी विकास कामाविरुद्ध प्रशासकीय भ्रष्टाचार किंवा मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचं लाडकी बहीण योजनेचे मुद्दे असतील तर हे सगळे मुद्दे आपल्याला लक्षात येतात की जास्त प्रमाणात भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पक्ष विरुद्ध उद्धव सेना याच्यामध्येच जास्त द्वेषाने लढलेले आपल्याला दिसतात. त्यामुळे एकूण निवडणूक जर बघितली मुंबईपुरती जर तुम्ही मला विचाराल तर ही बऱ्यापैकी एकतर्फी महायुतीकडे जाताना दिसते. त्यातही भारतीय जनता पक्ष यामध्ये सिंगल लार्जेस्ट पार्टी होताना आपल्याला दिसतोय. नक्कीच धन्यवाद तुम्ही केलेल्या या विश्लेषणासाठी आणि सविस्तरपणे बोललात आमच्याबरोबर त्यासाठी धन्यवाद. येत्या गुरुवारी 15 जानेवारीला होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी मुंबई महापालिकेची संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे. मुंबई शहर आणि उपनगरातील 1,44,44,315 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीमध्ये मुंबई शहरामध्ये एकूण 1700 उमेदवारांचं भवितव्य ठरणार आहे आणि यासाठी 10,231 मतदान केंद्र निश्चित करण्यात आलेली आहेत. मतदान केंद्र शाळा महाविद्यालयांसह शासकीय निमशासकीय इमारती सहकारी गृहनिर्माण संस्था तसंच खासगी इमारतींमध्ये या ठिकाणी असणार आहे. या निवडणुकीसाठी मुंबई आणि उपनगरात 64,375 निवडणूक कर्मचारी अधिकारी 45 स्वयंसेवकांची तसंच 22,000 पोलीस नियुक्त करण्यात आलेले आहेत. पालिकेची सत्ता मिळवण्यासाठी 2026 ची निवडणूक ऐतिहासिक ठरणार. शब्द ठाकरेंचा वचननामा विरुद्ध महायुतीचा विकासाचा जाहीरनामा. मुंबई शहर आणि उपनगरात 10,231 मतदान केंद्र. मुंबई शहरात 64,375 निवडणूक कर्मचारी अधिकारी. 22,000 पोलिसांसह 4,500 स्वयंसेवक नियुक्त. राज्यात 29 महापालिकांच्या निवडणुका येत्या 15 तारखेला होत आहेत. देशात सर्वात मोठ्या असलेल्या मुंबई महापालिकेची निवडणूक राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात चर्चेत आहे. या निवडणुकीत शिवसेना भाजपची युती असून राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आणि काँग्रेस स्वबळावर लढत आहे. मुंबई महापालिका निवडणूक सर्वार्थाने ऐतिहासिक ठरणार आहे. मुंबई महानगरपालिका निवडणूक ही केवळ सत्तेची लढाई नसून देशाच्या आर्थिक राजधानीच्या पुढील 5 ते 10 वर्षांच्या दिशेचा निर्णय मानली जाते. या निवडणुकीत भाजप आणि शिंदे शिवसेना यांच्या महायुतीला ठाकरे बंधूंच्या युतीनं आव्हान उभं केलंय. राज आणि उद्धव ठाकरे यांनी शब्द ठाकरेंचा हा वचननामा मतदारांसमोर दिलाय. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि रामदास आठवले यांच्या महायुतीनं विकासाचा जाहीरनामा जाहीर केलाय. भाजप शिवसेना महायुतीसमोर ठाकरे बंधू युतीचं आव्हान. शब्द ठाकरेंचा वचननामा विरुद्ध महायुतीचा विकासाचा जाहीरनामा. पालिकेची सत्ता मिळवण्यासाठी 2026 ची निवडणूक ऐतिहासिक ठरणार.
मराठी अस्मितेवर दोन्ही बाजूंच्या युतीची मतदारांना साथ. मुंबईकरांना दोन्ही युतीकडून परवडणाऱ्या घरांचं स्वप्न. मुंबई शहरात एकूण 1700 उमेदवारांचं भवितव्य ठरणार. मुंबई शहर आणि उपनगरात 10,231 मतदान केंद्र. या केंद्रांसाठी 11,349 कंट्रोल युनिट्स. मतदान केंद्रांवर 22,668 बॅलेट युनिटची व्यवस्था. 23 मुख्य रिटर्निंग अधिकारी आणि 23 अधिकारी मदतीला असणार. मुंबईकरांचा कौल कोणाला असेल याचं उत्तर मात्र आपल्याला 16 तारखेलाच मिळणार आहे. मुंबईकर मतदार कोणत्या पक्षांच्या आश्वासनांना कौल देणार? मुंबई शहराचा विकास मुंबईकरांच्या खिशाला परवडणारा असेल का? मुंबईचा चेहरा मोहरा बदलण्याचे सर्व पक्षांनी दावे केले. कोणत्या पक्षाचा दावा मतदारांना खरा वाटतोय त्यावर मतदान ठरणार आहे. राजकारण्यांसाठी जशी ही निवडणूक निर्णायक आहे तशीच ती मुंबईकरांसाठीही निर्णायक आहे. त्यांना मिळणाऱ्या पायाभूत सोयी सुविधा पुढील काही वर्षात कशा मिळतात ते मात्र यातून ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. 15 जानेवारीला मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिकसह राज्यातील एकूण 29 महानगरपालिकांसाठी निवडणुका होत आहेत आणि या प्रक्रियेमध्ये प्रत्येक नागरिकाला आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी राज्य निवडणूक आयोगाने विशेष खबरदारी घेतली आहे. ज्या मतदारांकडे अधिकृत छायाचित्र असलेलं ओळखपत्र उपलब्ध नाही त्यांची अडचण दूर करण्यासाठी आयोगानं पर्यायी कागदपत्रांची यादी जाहीर केली आहे. ही कागदपत्र दाखवूनही मतदारांना आपलं मत त्या ठिकाणी नोंदवता येईल असं आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे. त्यासाठी काय काय यादी आपल्याजवळ असू शकते किंवा कोणती कागदपत्र तुमच्याकडे असायला हवेत? 1. भारतीय पासपोर्ट. दुसरं म्हणजे आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, शासकीय सेवा ओळखपत्र, केंद्र आणि राज्य सरकार, सार्वजनिक उपक्रम तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांनी कर्मचाऱ्यांना दिलेले फोटो ओळखपत्रही तुम्ही त्या ठिकाणी दाखवू शकता. तसंच बँक, टपाल विभागाचं पासबुक, तुमच्याकडे राष्ट्रीयकृत बँका तसंच पोस्ट ऑफिसनं जारी केलेलं छायाचित्र असलेलं पासबुकही तुम्ही त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकता आणि आपलं मत नोंदवू शकता. त्यानंतर दिव्यांग ओळखपत्र, सक्षम प्राधिकाऱ्यानं दिलेल्या अधिकृत फोटो प्रमाणपत्र, मनरेगा जॉब कार्ड, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचं ओळखपत्र, पेन्शन दस्तऐवज, सेवानिवृत्त कर्मचारी किंवा त्यांच्या अवलंबितांना दिलेले छायाचित्र असलेलं पेन्शन पुस्तक किंवा प्रमाणपत्र, संसदीय ओळखपत्र, खासदार आमदार किंवा विधान परिषद सदस्यांना दिलेलं अधिकृत ओळखपत्र, स्वातंत्र्य सैनिक ओळखपत्र, छायाचित्र असलेले मूळ ओळखपत्र, आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, केंद्र सरकारच्या कामगार मंत्रालयानं जारी केलेले स्मार्ट कार्ड हे तुमची ओळख पटवून देऊ शकतात. तर आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झालेली आहे इथंच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. मात्र शहराचा विकास कुणाच्या हातात द्यायचा हे ठरवण्याची वेळ आत्ता आलेली आहे. रस्ते, पाणी, शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या आपल्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर जो ठामपणे बोलेल आणि काम करेल त्यालाच आपलं मत द्या. लक्षात ठेवा, तुमचं एक मत पुढच्या 5 वर्षांसाठी तुमच्या प्रभागाचं आणि शहराचं भवितव्य ठरवणार आहे. त्यामुळे कोणत्याही आमिषाला बळी न पडता उमेदवाराची पात्रता आणि पक्षाचा जाहीरनामा नीट तपासूनच आपला मतदानाचा हक्क बजवा. घराबाहेर पडा आणि लोकशाहीच्या या उत्सवात आपला सहभाग नोंदवा. कारण मतदान हे केवळ कर्तव्य नाही आहे, तर तो आपला अधिकार आहे. जागरूक नागरिक, प्रगत शहर हेच आपलं ध्येय असू द्या. न्यूज प्लॅनेटचे सहप्रायोजक आहेत गोविंद मिल्क, द हॅपी मेकर्स. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.